नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता दुसरी, विषय मराठी, मांजरांची दहीहंडी, वर्गकार्य, पान नंबर 71. या पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. पाठ 26, मांजरांची दहीहंडी, वर्गकार्य, पान नंबर 71. शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार कर. मुलांनो, हे चित्र पहा. काय दिसते आहे बरं? बरोबर, मांजरांची दहीहंडी. या दहीहंडीवरच आपण शब्दांची दहीहंडी तयार करणार आहोत. पहा बरं, सर्वात खाली कोणता शब्द आहे? वाचा बरं. मांजर. मांजर या शब्दातील शेवटचे अक्षर आहे र. आता पुढचा शब्द शेवटच्या अक्षराने सुरू करायचा. र ने सुरू होणारा रवा. रवाचे शेवटचे अक्षर काय बरे? बरोबर, वा. आता वाने सुरू होणारा शब्द कोणता? वाने सुरू होणारे बरेच शब्द आपल्याला माहीत आहेत. वास, वात, वाकडा, वाट. आता आपण वाने सुरू होणारा शब्द घेऊ. वात. वातचे शेवटचे अक्षर त. तने सुरू होणारा शब्द घेऊ. तबला. आपण आपल्याला आवडेल तो शब्द घेऊ शकतो, पण पुढचा शब्द लिहिताना अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने तो सुरू होईल असा घ्यायचा. समजले ना? आता आपण घेतलेल्या तबला या शब्दाचे शेवटचे अक्षर आहे ला. ला वरून सुरू होणारा शब्द घेऊया. लाकूड. मांजर, रवा, वार, तबला, लाकूड. झाली आपली शब्दांची दहीहंडी पूर्ण. आता ही पहा दुसरी दहीहंडी. ही कोणाची दहीहंडी आहे? सांगा बरं. बरोबर, उंदरांची दहीहंडी. आता आपल्याला इथेही शब्दांची दहीहंडी तयार करायची आहे. सर्वात खाली आहे बैल हा शब्द. बैलचे शेवटचे अक्षर आहे ल. ल ने सुरू होणारा शब्द घेऊ. लगाम. आता लगाम या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? पहा बरं. म. म ने सुरू होणारा शब्द घेऊ. मका. मकाचे शेवटचे अक्षर का. का ने सुरू होणारा शब्द घेऊ. कापूस. कापूसचे शेवटचे अक्षर आहे स. स ने सुरू होणारा शब्द घेऊ. सदन. सदनचे शेवटचे अक्षर न. न ने सुरू होणारा शब्द नवीन. बैल, लगाम, मका, कापूस, सदन आणि नवीन अशी आपली शब्दांची दहीहंडी पूर्ण झाली. पुढचा प्रश्न आहे, घर, घरात असे शब्द तयार कर. इथे आपल्याला दिलेल्या शब्दात आत हा शब्द मिळवून नवीन शब्द तयार करायचा आहे. म्हणजे घर आणि आत मिळून होतो घरात. चला तर मग पुढील शब्द तयार करू. पहिला शब्द आहे दार. त्याला आत जोडून म्हटला की होतो दारात. पुढचा शब्द रान. रानला आत जोडून होतो रानात. आता घेऊ हात. हातचा होईल हातात. पान. पानात. आता दुकान. दुकानात. आणि हा आहे अंगण. अंगणात.
ही आहे बाग. बागेत तुम्हाला काय काय दिसते पहा बरं. पाहिलंत ना. हे आहे शब्दचक्र. यात दिलेले शब्द मध्यभागी असलेल्या बाग या शब्दाशी संबंधित आहेत. म्हणजे बागेत या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची नावे वाचूया. झाडे, झोपाळा, घसरगुंडी, पक्षी, फुगेवाला, मुले, मुली, कचराकुंडी, सीसॉ. आता या शब्दचक्रावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे लिहूया. आपण वर वाचन केलेल्या शब्दांशिवाय तुम्हाला माहीत असलेल्या किंवा शेजारच्या बागेच्या चित्रात असणाऱ्या बागेशी संबंधित शब्दांची यादी पाटीवर लिहायची आहे. शेजारील शब्दचक्रात बागेशी संबंधित शब्द दिले आहेत. या शब्दांशिवाय तुला माहीत असलेल्या शब्दांची यादी पाटीवर लिही. चला तर मग लिहूया. हे बागेचे चित्र आहे. हे पाहून आपण शब्दांची यादी तयार करू. काय काय दिसतंय बरं बागेत? कारंजे, फुले, पाने, आई बाबा, माणसे, पाणी, पूल, कमान, बाग, फेरीवाला. आता हे सर्व शब्द पाटीवर लिहून काढा. पुढचा प्रश्न आहे, हे शब्द वापरून वाक्य तयार करून लिही. झाडे. बागेत खूप झाडे आहेत. झोपाळा. झाडाला झोपाळा बांधला आहे. घसरगुंडी. मुले घसरगुंडी खेळत आहेत. पक्षी. पक्षी आकाशात उडतात. फुगेवाला. बागेत मला फुगेवाला दिसला. मुले मुली. मैदानावर मुले मुली खेळत आहेत. कचराकुंडी. कचरा नेहमी कचराकुंडीतच टाकावा. सीसॉ. मला सीसॉ खेळायला आवडते. आता आपण तयार केलेली ही सगळी वाक्ये पाटीवर किंवा वहीवर लिहून काढा.